हे आपलं शेवंतीचं झाड आहे. छान अशा याला कळ्या, भरपूर अशा सुंदर कळ्या आलेल्या आहेत. त्याला आपण खुरपून असं खत द्यायचं आहे, म्हणजे कळ्या आपल्या छान अशा सुंदर मोठ्या होतील. फुलं छान असे मस्त मोठे होतील. त्याच्यामुळे फुलं आपले मोठे होण्यासाठी त्याला खताची गरज पडते. त्याच्यामुळे असं आपण याला खुरपून घेऊन खत देणं हे गरजेचं असते. त्याच्यामुळे आपण ह्याला खत देऊन घेणार आहे. मस्त छान अशा सुंदर भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. ह्याला याचे पानं असे पिवळे झालेले आहेत. पानं पण आपण याचे काढून घ्यायचे, म्हणजे झाड आपलं सुंदर असं आणि छान दिसतं. त्याच्यामुळे हे पानं असे पिवळे वाळलेले असे काढून घ्यायचे, मग झाड आपलं निरोगी आणि चांगलं राहतं. त्याच्यामुळे ह्याचे असे पानं काढून घ्यायचे. झाड पण सुंदर छान दिसतं. आणि किडे भरपूर ह्याच्यावरती झालेले आहेत. तर ह्याला लिक्विडचा नीम ऑइलचा स्प्रे करावा लागेल ह्याला. तर आपण ह्याला नीम ऑइलचा स्प्रे पण करणार आहे आपण. तर सध्या आपल्याला ह्याला खत घालून घ्यायचं आहे. छान असा कळ्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळं कळ्या उमलण्यासाठी आपल्याला त्याला खत द्यायचं आहे. खत दिला की मग छान अशा कळ्याच्या उमलतील. पानं पण खूप याचे असे पिवळे आणि वाळलेले आहेत. तर आपण याचे पानं काढून घेतलेले आहेत. सुंदर असं छान असं झाड आहे आपलं. मस्त कळ्या भरपूर आलेल्या आहेत. तर आपण ह्याला खत देणार आहे. हे घेतलेलं आहे आपण लिंबोळी खत घेतलेला आहे. हे घेतलेले आहे आपण मोहरीची पेंड घेतलेली आहे. आणि हे आहे सीवीड ग्रॅन्युल्स आहेत, हे आपण घेतलेलं आहे. तर हे आपण घालणार आहे लिंबोळी खत. 1 चमचा हे आपण लिंबोळी खत घालून घेतलेला आहे. फंगस लागू नये, मुंग्या लागू नये म्हणून आपण हे लिंबोळी खत घातलेलं आहे. छान असतो, झाडाला फंगस लागू नये म्हणून. मोहरीची पेंड पण आपण देऊन घेतलेली आहे. हे आपण घेतलेले आहे सीवीड ग्रॅन्युल्स. हे एक छोटा पाऊण चमचा आहे. हे आपण देऊन घेणार आहे. देऊन आपण हे मातीत मिक्स करून घेतलेलं आहे. तर याला आपण पाणी देऊन घेऊया. हे आपण पाणी दिलेलं आहे. छान असं आपल्या झाडाला खत देऊन पाणी देऊन झालेलं आहे. छान अशा ह्याच्या कळ्या उमलतील. तर आपण ह्याला खत दिलेलं आहे. जास्त पाणी घातलं तर खाली जाईन आपलं खत घातलेलं. त्याच्यामुळं थोडंसंच आपण पाणी दिलेलं आहे. हे आपलं मधुकामिनीचं झाड आहे. त्याला पण अशा छोट्या छोट्याशा कळ्या यायला चालू झालेल्या आहेत. त्याला पण आपल्याला खत द्यायचं आहे खुरपून घेऊन. खत दिल्यामुळे छान अशा ह्याच्या पण कळ्या मोठ्या होतील आणि मग छान असे याला फुलं लागायला चालू होतील. मस्त छान वाटेल. त्याला पण आपल्याला खत द्यायचं आहे.
चला मग आपण याची माती थोडीशी अशी साईडला करून हे आपण देऊन घेतोय लिंबोळी खत. ही आहे मोहरीची पेंड. मोहरीची पेंड दिल्यामुळे झाडांच्या कळ्या अशा फास्ट उमलतात. त्याच्यामुळे हे आता आपण हे सीवीड ग्रॅन्युल्स देतोय छान असं. आपण आता हे खत झाडाला देऊन घेतलेले आहेत. आता आपण याला पाणी देऊन घेऊया. तर आपण याला पाणी देऊन घेतलेलं आहे छान असं. हे मोगऱ्याचं झाड आहे. छान मोगऱ्याचं छोटंसं झाड आहे आपलं. त्याला पण हे लिंबोळी खत सीवीड ग्रॅन्युल्स देऊन घेऊया आपण. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.